श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत शिळी चपातीचे महत्त्व काय आहे, ती घरात का ठेवावी, ती फेकून दिली तर काय परिणाम होतात आणि शिळ्या चपातीमध्ये देवी लक्ष्मीचे वास्तव्य असते की नाही, हे विषय इतके शक्तिशाली आहेत की आपल्या पूर्वीच्या पिढ्यांनी त्यांना जीवनमंत्र मानले आहे. आजही ग्रामीण भागात आणि अनेक परंपरागत घरात शिळ्या चपातीला विशेष मान दिला जातो. तर चला सुरू करूया आजच्या या नवीन व्हिडिओला. व्हिडिओ जर आवडला तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका, जेणेकरून स्वामींची तुमच्या कुटुंबावरती, मुलाबाळांवरती अगदी भरभरून कृपा होईल. शिळी चपाती म्हणजे गेल्या जेवणात किंवा मागील दिवशी बनवलेली पण आजही खाण्यास योग्य असलेली पोळी. भारतीय संस्कृतीत शिळ्या चपातीचा उपयोग हजारो वर्षांपासून होत आला आहे. शिळ्या चपातीचे महत्त्व 3 प्रकारे आपल्याला सांगण्यात आलेलं आहे. पहिलं म्हणजे अन्नदेवतेचा आदर. आपल्या धर्मात अन्नाला अन्नपूर्णा म्हटले आहे. अन्न वाया जाऊन देणे म्हणजे देवाचा अपमान असा अर्थ घेतला जातो. अन्न फेकणे म्हणजे देवी लक्ष्मीला घराबाहेर हकलणे. दुसरं म्हणजे घरातील शांतता आणि सात्विकता टिकवणे. शिळी चपाती हा घरातील अन्न व्यक्तीचा संचय आहे. अन्न जितके जपून वापरले जाते तितके घरात शांतता, समृद्धी, समाधान, एकता ही ऊर्जा वाढत असते. आणि तिसरं म्हणजे समाजातील अन्नाचा आदर करण्याची परंपरा. भारतीय घरात शिळी चपाती फेकली जात नाही, ती प्राण्यांना दिली जाते. गाय, कुत्रा, कावळा, पक्षी यांना अन्नदान मानले जाते. अन्नदान म्हणजे सर्वश्रेष्ठ दान. शिळी चपाती फेकून का देऊ नये, तर भारताच्या परंपरेत शिळी चपाती फेकणे अत्यंत अपवित्र मानले जाते. यामागे 5 सर्वात मोठी कारणे आहेत आणि हीच कारणं आपण या आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. जर तुम्हीही शिळी चपाती फेकून देत असाल तर आजपासूनच तुम्हाला हे बंद करायचं आहे. आणि जर शिळी चपाती तुम्ही फेकली तर नक्कीच आपल्या घरामध्ये अनेक अडचणी, दुःख जे आहे तर ते सुरू होतात आणि अनेक संकटांचा आपल्याला सामना जो आहे तर तो करावा लागतो. शेवटी आपण म्हणतो की मी भरपूर असे उपाय करते, सेवा करते, तरीही देवी लक्ष्मी ही माझ्यावरती प्रसन्न का राहत नाही, देवी लक्ष्मी ही माझ्यावरती नेहमी रुष्ट का राहते, माझ्या घरामध्ये स्थिर का राहत नाही. कारण अन्नाचा अपयोग ज्या घरात होतो, ज्या ठिकाणी होतो, आपण अन्नाचा अनादर ज्या घरामध्ये होतो त्या घरामध्ये कधीच अन्नपूर्णा माता ही टिकत नाही. त्यामुळे या गोष्टी आजच आपण समजून घेतल्या पाहिजे, तरच आपल्याला त्याचा फायदा जो आहे तर तो होत असतो. तर आता ही 5 मोठी कारणं कोणती आहेत जे की आपण शिळी चपाती चुकूनही फेकून देऊ नये. तर बघा, अन्नाचा म्हणजे लक्ष्मीचा अपमान. अन्न हे अन्नपूर्णा देवीचे रूप आहे, त्याला वाया घालणे म्हणजे देवी लक्ष्मीला नकार देणे. तुम्ही दररोज पूजेत लक्ष्मी माता बोलवता आणि त्याच वेळी अन्न फेकता, ही विरोधाभास आहे. असे केल्याने पैशांची चंचलता वाढते, आर्थिक ताण येतो, खर्च वाढतात, पैसे घरात टिकत नाही. दुसरं म्हणजे घरातील अन्नशक्ती नष्ट होते, घरात समाधान टिकत नाही. तिसरं म्हणजे अन्नाचा कचऱ्यात जाणारा भाग नकारात्मक ऊर्जा निर्माण करतो. जेव्हा अन्न कचऱ्यात टाकतो तेव्हा घरात रोगकारक ऊर्जा तयार होतात. अन्न कधीच कचऱ्यामध्ये टाकायचं नाही, त्याचा प्राण्यांना आहार जो आहे तर तो आपल्याला द्यायचा असतो. चौथं म्हणजे कर्म आणि संस्कारांचा अपमान. आपल्या पूर्वजांनी कष्ट करून अन्नाचे मूल्य सांगितले. अन्न फेकणे म्हणजे त्यांच्या आशीर्वादाचा अनादर आहे. घरातील संपत्ती कमी होण्याचे लक्षण म्हणजे शास्त्रानुसार ज्या घरात अन्नाचे तुकडे कचऱ्यात जातात त्या घरातून लक्ष्मी स्थैर्य कमी होते. म्हणूनच शिळी चपाती फेकणे हे शास्त्रविरुद्ध मानले जाते. शिळ्या चपातीचे घरातील धार्मिक महत्त्व आपण बघूया, पण हे फक्त परंपरा नाही, यामागे एक अगूढ आध्यात्मिक विज्ञान आहे. शिळ्या चपातीत 3 प्रकारच्या शक्ती असतात. एक म्हणजे अन्नप्राण, दुसरं म्हणजे सौम्य ऊर्जा आणि तिसरी म्हणजे दान ऊर्जा. अन्न प्राण जे असते तर ती ताज्या अन्नात जितका प्राण नसतो त्यात उरलेला भाग शिळ्या चपातीही असतो. शास्त्रात म्हटले आहे की अन्नात प्राण राहिला तर घरात प्राण राहतो. सौम्य ऊर्जा असते ज्यामध्ये शिळी चपाती ताजी आणि गरम नसते, ती शांत झालेल्या ऊर्जेचे प्रतीक आहे. ही ऊर्जा घरात शांती, प्रेम, घरात बंध वाढवते. आणि तिसरं म्हणजे दान ऊर्जा. अन्नदान हा सर्वश्रेष्ठ धर्म आहे. शिळी चपाती कोणाला दिली तर गायीला, कुत्र्याला, पक्ष्यांना. ही ऊर्जा घरात सात्विक कणपणे निर्माण करत असते. आता शिळी चपाती फेकून दिली तर काय होते आपल्यासोबत, याबद्दलची आता आपण माहिती घेऊया.
हा व्हिडिओचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे आणि त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करून कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी लिहायला विसरू नका, जेणेकरून माता लक्ष्मी तुमच्या कुटुंबावरती, मुलांवरती भरभरून अशी कृपा होईल. तर शिळी चपाती फेकून का देऊ नये बघा. पहिलं म्हणजे लक्ष्मीचा अपमान होतो. अन्न म्हणजे लक्ष्मी, ते फेकणे म्हणजे लक्ष्मीला घराबाहेर ढकलणे. यामुळे पैशांची कमतरता, घरात आर्थिक संकट, बचत होत नाही, नको त्या खर्चात वाढ होते, घरातील कचऱ्याची ऊर्जा वाढते, कचऱ्यात टाकलेले अन्न, घरात आजार, कीटक, रोग, मानसिक तणाव वाढतात, घरातील शांती कमी होत जाते. अन्नाचा अपमान झाला की घरातील सकारात्मक ऊर्जा कमी होत जाते. भांडण, अपशकुन, घरातील अस्थिरता यात वाढ होते. आर्थिक नुकसान सुरू होणे, ज्या घरात अन्न वाया जाते ते घर कधीच समृद्ध होत नाही. अचानक व्यवसायांचे नुकसान, नोकरीत उलटसुलट, अचानक खर्च असे होऊ लागतात. घरातील मुलांच्या अभ्यासावर परिणाम होतात. शास्त्र म्हणते अन्नाचा नकारात्मक ऊर्जा मुलांच्या बुद्धीवर परिणाम करते. यामुळे लक्ष कमी लागणे, चिडचिड, अभ्यासात मन न लागणे, घरात नकारात्मक शक्ती प्रवेश करतात. कचऱ्यात अन्न टाकणे म्हणजे नकारात्मक शक्तींना आमंत्रण देतात. म्हणून शास्त्र सांगते अन्न कचऱ्यात नाही तर जीवाला द्या. शिळ्या चपातीत लक्ष्मीचे वास्तव्य असे असते की हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. आपल्याला शास्त्र सांगते की अन्न हे लक्ष्मीचे सर्वात शुद्ध रूप आहे. ताजे असो किंवा शिळे, पण खाण्यास योग्य असेल तर त्यात देवीचा वास असतोच. शिळ्या चपातीत 3 मार्गांचा वास असतो. एक म्हणजे अन्नस्वरूप लक्ष्मी. लक्ष्मीचे एकच रूप आहे अन्न. अन्न आहे तोपर्यंत घरात लक्ष्मी आहे. शिळी चपाती म्हणजे मेहनतीचे फळ, अन्नधान्यांचे रक्षण आणि अनादर, या तिन्हींमध्ये लक्ष्मीचे वास्तव्य आहे. दानरूप लक्ष्मी. शिळी चपाती गाय, कुत्रा, पक्षी यांना दिली की देव स्वतः ते स्वीकारतात. शास्त्रात लिहिले आहे गायीला दिलेले अन्न म्हणजे देवाला दिलेले अन्न. हे दान लक्ष्मीला आकर्षित करते. तिसरं म्हणजे सात्विक ऊर्जा. ताजी चपाती उष्ण ऊर्जा असते तर शिळी चपाती शांत ऊर्जा असते. शांत ऊर्जा म्हणजे लक्ष्मीचा नैसर्गिक निवास. म्हणूनच शिळी चपाती पाण्यात तरंगते, कारण ती हलकी आणि सात्विक असते. शिळी चपाती कशी ठेवावी, कशी वापरावी. चपाती स्वच्छ झाकून ठेवावी. काच किंवा स्टीलच्या भांड्यात ठेवावी. शक्यतो 24 तासापेक्षा जास्त ठेवू नये. कुत्रा, गाय, कावळा यांना द्यावी. चपातीवर तूप, गूळ ठेवून प्राण्यांना दिल्यास पुण्य वाढते. शिळी चपाती पुराण आणि शास्त्रांबाबत खूप सांगते. पुराणांमध्ये दिलेलं आहे की ज्या घरात अन्न फेकले जात नाही ते घर देवांची कृपा, पूर्वजांचे आशीर्वाद आणि लक्ष्मीचे वास्तव्य मिळवत राहते. अन्न वाया न घालणारे घर धनस्थल मानले जाते. अशा घरात पैसा टिकतो, अन्नवृद्धी होते, घरात भाग्य वाढते. दिवसातून किती वेळा अन्नदान करावे, तर रोज रात्री किंवा दुपारी एक तरी शिळी चपाती गायीला, कुत्र्याला दिली तर घरात कोणत्याही प्रकारची अडचण, दृष्ट, संकट, आर्थिक ताण राहत नाही. याला श्री लक्ष्मी स्थैर्य उपाय असेही म्हटले जाते. तर आज आपण हे सर्व बघितलेलं आहे. शिळ्या चपातीचे घरातील गूढ महत्त्व, ती फेकून देऊ नये याचे कारण, ती ठेवण्याचे घरात समृद्धी कशी टिकते आणि तिच्यात देवी लक्ष्मीचे वास्तव्य कसे असते. अन्नाची कदर करणारी घरे कधीही रिकामी राहत नाही. अन्न वाया घालणे हा फक्त संस्कार नाही, तो एक शक्तिशाली आध्यात्मिक विकास आहे. शिळी चपाती जर फेकून दिली तर अनेक प्रकारच्या संकटांचा आपल्याला सामना करावा लागतो. त्यामुळे देवी लक्ष्मीला जर आपल्या घरामध्ये स्थिर आणि स्थायी स्वरूपामध्ये आपल्याला ठेवायचं असेल तर चुकूनही घरातील शिळी चपाती आहे तर ती फेकून देऊ नका. ती एखाद्या प्राण्याला वगैरे खाण्यासाठी द्यावी. तर नक्कीच आपल्या जीवनातील सर्व अडचणी ज्या आहेत तर त्या आपोआपच दूर होताना आपल्याला दिसून येतील. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. श्री स्वामी समर्थ.